जरांगे पाटील फडणवीस ठरवून भांडण करतायत. फडणवीस ओबीसीचे असून सुद्धा भूमिका घेत नाहीत. यामुळे हे नकली भांडण आहे. प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. दौऱ्यावर निघालेले काल त्यांनी सोलापुरात असं म्हटलं की जरांगे पाटील आणि फडणवीस हे ठरवून भांडण करतायत, कारण फडणवीस जे आहे ओबीसीच्या असून सुद्धा भूमिका घेत नाहीत, म्हणून हे नकली भांडण आहे असं त्यांचं म्हणणं. हे आंबेडकर साहेब म्हणू शकत नाहीत असं. आणि ते बी मी देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र. नाही नकली भांडण आहे तुमचं ठरवून. हा नकली व्हायना समजा, नकली म्हणजे एकत्र झालं त्याचा अर्थ मग. म्हणजे आम्ही दोघं एकत्र. मी ऐकतो, मला विश्वास नाही बसत, कारण ते शक्यतो बोलताना ही बोलतात असं स्टेटमेंट मला नाही वाटत ते करू शकते म्हणून. तुमचं काय प्लॅन आहे तुमचं आता पुढे काय, तुम्ही आता आंतरवलीत काय करणार आहात पुढच्या दिवसात? मला आज एका कौटुंबिक कार्यक्रम आहे लग्न समारंभाचा. उद्यापासून बैठक आहे राज्यातल्या काही माणसांच्या महत्त्वाच्या लोकांच्या. आता आमची तयारी आहे ना, यांची जर तयारी चालली लोटालोटी बैठकीची एकमेकावर, तर आम्हाला तयारी करावं लागेल पाडल्याशिवाय पर्याय नाही. कारण आम्हाला दार उघडावं लागणार आहे. दार लावून घेतले तर आतून त्यांनी विधानसभेचे दार खोलायला लागलं आम्हाला, ते दार उघडं ठेवावं लागणार आहे. तेव्हा गोरगरिबांना तिथं दनादन गोरगरीब सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याच्यात जाता येईल आणि देणारं बनून आपण आपल्या लेकराला मोठं करता येईल. त्यासाठी समीकरणं जुळवणं गरजेचं आहे. आमचं काम सुरू आहे. विधानसभा बैठक होती की कसं जिल्हा ठरवलं? नाही हे वेगळं आहे. त्यानंतर यात नाही, त्यात 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट असे 2 टप्प्यात आहे. आणि मग नंतर 29 ऑगस्टला राज्याची बैठक आहे. हे आता फक्त मध्ये वेळ वायाला घालायचा नाही आहे मला, त्यामुळं मी काही बैठका महत्त्वाच्या लावलेल्या. ते आता परवापासून सुरू होते. चलो आंतरवली की शहागड? आंतरवाली शहागडला दवाखान्यात काय, शहागड आणि आंतरवाली एकच आहे. दोन्ही एकच शिवी दोन्हीची.